नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या या राशीसाठी 2024 हे वर्ष कसे असेल हे जाणून घेतले. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तूळ, वृश्चिक आणि धनु ह्या राशी असणाऱ्या व्यक्तींना 2024 हे नवीन वर्ष कसे जाणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1, तूळ. वर्षाची सुरुवातीस शनी शुभ स्थान आहे. आर्थिक रूपात तुम्हाला समृद्धी लाभणार आहे. नवीन व्यापाराची सुरुवात आणि व्यापारात विस्ताराचेही उत्तम योग बनत आहे. मनात संकल्प घेऊन तुम्ही वर्षाची सुरुवात कराल, यामुळे तुमचे जवळचेही तुमच्यावर आनंदी होतील. गुरु केंद्रस्थानात आहे. कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील. आर्थिक बाजू सुधारेल. उद्योगात कोणतीही जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. व्यापारात कुटुंबातील सदस्यांचे सहयोग राहील. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास स्थान परिवर्तन करण्याची गरज भासू शकेल. गुरु अष्टमस्थ गेल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा योजना बनवून ही पूर्ण होऊ शकणार नाही, परंतु निराश होऊ नका. राहू केतू अनिष्ट स्थानात असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विरोधकापासून सतर्क राहावे लागेल, कारण ते तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात आणि त्या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि कौटुंबिक जबाबदारीवर लक्ष देण्याची गरज आहे. नंबर 2, वृश्चिक. वर्षभर शनी आपल्या सुख स्थानात राहतील. स्वराशीतील शनी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारा ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या उन्नती करण्याच्या बऱ्याच संधी मिळतील. आर्थिक दृष्ट्या तुम्ही मजबूत बनाल. कर्जफेड तुमच्या हातून होऊ शकेल. नोकरी व्यवसायात अचानक बदली, पगारवाढ यासारख्या गोष्टी घडतील. परदेश गमनाचे योग येणार आहेत. विद्यार्थ्यासाठी वर्ष काहीसे कमजोर राहणार आहे. त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. दाम्पत्य जीवनासाठी वर्ष काहीसं मध्यम स्वरूपाचं राहील. जोडीदाराकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. वर्षाच्या मध्यानंतर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अविवाहिताचा यावर्षी विवाह होऊ शकतो. राहू केतू पंच आणि लाभ भावात असतील. राहूने पचून युतियोग आहे. करिअरमध्ये तुम्हाला काही नवीन आव्हान उभी राहतील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळेच नेहमी सकारात्मक राहा. नंबर 3, धनु. या वर्षी शनी आपल्या पराक्रम स्थानात विराजमान असेल. राहू सुख तर केतू पितृ स्थानात राहतील, यामुळे करिअरमध्ये समाधानकारक स्थिती राहील. तुम्हाला साहस आणि पराक्रम देईल. तुमच्या जीवनात योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतांचा विकास होईल. संतान संबंधित सुखद वार्ता मिळू शकते. तुमची बुद्धी योग्य दिशेत राहील. तुमच्या मनात धार्मिक विचार जन्म घेतील. दूरच्या यात्रेनेही तुम्हाला लाभ होईल. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्याला करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल. हे वर्ष उद्योजकांसाठी चांगले ठरणार आहे. व्यवसायात अफाट यश मिळेल, ज्यामुळे त्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल. धन्यवाद.